नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? बरे आहात ना? आज आपण बघूया ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 15 नोव्हेंबरचा एपिसोड. एपिसोडच्या सुरुवातीला आपल्याला दाखवतात, की अर्जुन आणि सायली एकमेकांशी अजून भांडतच असतात. अर्जुनला शेवटी सायली काही डबा द्यायला तयार नसते. विमल त्याला डबा देते. अर्जुन म्हणतो काही गरज नाहीये. तुझ्या सायली ताईलाच सांग डबा खायला. नंतर आपल्याला दाखवतात, की मैनावती रीना तिच्या मुलीला फोन करते आणि सांगते तुझ्या बापाला सोडून आण एकदाची. पोलीस स्टेशनमध्ये तुझी ओळख आहे ना? जा जरा. तर मी कशी जाऊ मला सांग. मैनावती म्हणते, चल फोन ठेव. नाटक नकोय तुझं. आणि फोन ठेवून म्हणते, कसली पोरगी आहे. आपल्याच बापाला सोडवायला आईकडून पैसे मागते. इकडे अश्विन तन्वीला म्हणत असतो, की तन्वी आपली किचन वापरायची वेळ झाली आहे. जा उठ आणि मला नाश्ता बनव. मला जायचंय पटकन. तन्वी काही उठायला तयार होत नाही. नंतर शेवटी म्हणते, तुला काय हवंय सांग मी पटकन ऑर्डर करते. अश्विन म्हणतो, आज पण ऑर्डर करणार आहेस? तन्वी म्हणते, हो. अश्विन म्हणतो, अरे जा ना जरा किचनमध्ये जाऊन बनव काहीतरी. तन्वी म्हणते, अरे ती सायली असते ढवळाढवळ करत, मग मला कंटाळा येतो. अश्विन म्हणतो, अगं तू जाऊन तर बघ, ती देईल तुला बनवायला. आणि तसं पण सायलीवर सुद्धा एकदा वेळ आली होती किचन न वापरण्याची. तरी सुद्धा दादा भुकेला कधीच ऑफिसला गेला नाही, हे लक्षात ठेव. तन्वी म्हणते, आता एवढंच ऐकायचं राहिलं होतं. दीर आपल्या लाडक्या बहिणीची बाजू घेतोय. अश्विन म्हणतो, तन्वी मी असं काहीही करत नाही. तन्वी म्हणते, एवढंच आहे तर तूच जाऊन स्वयंपाक बनव आणि खा ना. मला कशाला सांगतोस? इकडे आपल्याला दाखवतात, की सदा आणि अजून एक गुन्हेगार जेलच्या कोठडीत असतात आणि पोलीसवाले त्यांना मारहाण करत असतात. इन्स्पेक्टर सावंताला म्हणतो, काय रे लोखंडे, किती वेळा सांगितलं तुला असं छोट्या चोऱ्यामाऱ्या करत राहू नकोस. तुझं वय काय आणि करतोस काय? तन्वी म्हणते, अरे मी सारखं सारखं किचनमध्ये राबणार नाही आणि तुला हवं असेल तर तूच बनव. अश्विन म्हणतो, मला जेव्हा शक्य होतं तेव्हा मी करतोच. रोज रोज माझ्या कामाच्या वेळांमुळे मला शक्य होत नाही, म्हणून मी तुला सांगितलं. तन्वी म्हणते, हे काय बायकांचं काम नाही म्हणून तू माझ्याशी लग्न केलंस का स्वयंपाकीण राहायला? मी काय 24 तास ना किचनमध्ये राहणार. अश्विन म्हणतो, 24 तास काय 24 सेकंद जरी राहिलीस ना तरी मी पेढे वाटेन जगाला, आणि तिकडून निघून जातो. इकडे अर्जुन आणि चैतन्य पोलीस स्टेशनमध्ये आलेले असतात. इन्स्पेक्टर सावंतची त्यांचं काहीतरी काम असतं केस संदर्भात. त्यांच्या लक्षात येतं, की इन्स्पेक्टर सावंत कोणाला तरी नुकतेच मारून आलेले आहेत. अर्जुन आणि चैतन्य त्यांच्या केस संदर्भात चौकशी करतात. आणि नंतर अर्जुन मैनावती आणि त्याच्या फॅमिलीचा फोटो दाखवतो इन्स्पेक्टर सावंतना आणि म्हणतो, की ह्या लोकांची काही पोलिसांमध्ये तक्रार किंवा काही केस झालेली आहे का, आधी तुम्ही बघितलेत का? इन्स्पेक्टर सावंत म्हणतो, दारूच्या रिगार्डिंग काही केस आहे का, की दारू पिऊन तमाशे केलेत वगैरे? अर्जुन म्हणतो, असं का म्हणताय तुम्ही? मग इन्स्पेक्टर सावंत हवालदारांना बोलवून सदाशिवला बाहेर काढतात कोठडीच्या आणि बघून त्यांना सांगतात, हा फोटो ह्याच माणसाचा आहे ना? हा सदाशिव लोखंडे 2 दिवसापासून माझ्याच कोठडीत आहे. दारू पिऊन तमाशे करत होता रस्त्यावर आणि एका गाडीची काच पण फोडली कारण त्याला पैसे हवे होते आणि एका माणसाचं पाकीट मारलं. अर्जुन हे सगळं बघून एकदम हतबलच होतो आणि त्याला प्रश्न पडतो, आता मी काय करू? तो म्हणतो, इन्स्पेक्टर हे माझे सासरे आहेत. इन्स्पेक्टर सावंत लोखंडेला जाऊन म्हणतो, ओ काय लोखंडे, स्वतःच्या मुलीची इज्जत कशाला घालवता एवढी? तुमची मुलगी सुभेदारांची सून आहे, त्याची तरी लाज बाळगा. जावयाची तरी लाज ठेवा. अर्जुन म्हणतो, यांची सोडवण्याची काय प्रोसिजर आहे ती सांगा. इन्स्पेक्टर सावंत म्हणतात, नाही 2 दिवस यांचा पाहुणचार चांगलाच झालाय, आम्ही सोडणारच होतो यांना. इकडे आपल्याला दाखवतात, की पूर्णाजी आणि सायली त्यांच्या खोलीत असतात. पूर्णाजीने कॉटनच्या साड्या काढून ठेवलेल्या असतात. अस्मिताचं बाळ येणार असतं त्याच्यासाठी गोधड्या बनवायला. तेवढ्यात सायलीला एक छानशी गोधडी दिसते. ती म्हणते, पूर्णाजी ही यांची गोधडी आहे का हो? पूर्णाजी म्हणते, नाही, ही प्रतिमाची गोधडी आहे. ह्याच्याशिवाय तिला झोपच नाही लागायची. सायलीला लगेच एक विचार येतो. ती म्हणते, पूर्णाजी ही गोधडी आपण परत प्रतिमा आत्यांना देऊया का? तसे पण त्यांना आता जुन्या आठवणी यायला लागलेल्या आहेत. त्यांना ही नक्कीच आठवेल. पूर्णाजी म्हणते, तसं झालं तर फारच उत्तम होईल. आपण एक काम करूया, आपण लगेच तिला जाऊन ही गोधडी देऊया. इकडे अर्जुन सदाशिवला गाडीजवळ घेऊन येतो आणि म्हणतो, तुमचं काय चाललंय? आणि खूप ओरडतो त्यांना. मग म्हणतो, जावई बापू आता यावेळेला माफ करा, मी खोटं नाही बोलत आहे, यावेळेला मला माफ करा. अर्जुन म्हणतो, मागच्या वेळेला जसं मंदिरातलं खोटं बोललेलं तसं का? काय चाललंय तुमचं? चैतन्य म्हणतो, सुभेदारांचं काय स्टेटस आहे हे तर तुम्हाला कळलं असेल ना, आता तरी ह्या सगळ्या गोष्टी करू नका. चला चला आता घरी चला. नंतर आपल्याला दाखवतात, की सायली आणि पूर्णाजी रविराज किल्लेदारांच्या घरी आलेले असतात. रविराज बाहेर झाडांची देखभाल करत असतो गार्डनमध्ये. तेव्हा मग पूर्णाजी म्हणते, रविराज कसे आहात तुम्ही? रविराज म्हणतो, अचानक कसा काय इकडे दौरा?
पूर्णाजी म्हणते, सायलीला प्रतिमाला भेटायची फार इच्छा झालेली म्हणून आम्ही आलो. घरात गेल्यानंतर सुमन त्यांचं लगेच स्वागत करते. सायली विचारते, प्रतिमा आत्या कुठे आहे? सुमन म्हणते, अहो त्या वरती झोपल्याच जरा, उठवून आणते आम्ही. सायली म्हणते, नको नको चला. पूर्णाजी आणि ती प्रतिमाच्या खोलीत जातात आणि ती गोधडी तिच्यावर अंथरतात. गोधडी अंथरल्यानंतर प्रतिमाला जाग येते आणि ती गोधडी पाहून तिला पूर्णाजी आणि ती लहानपणीच्या आठवतात आणि तिला सगळ्या आठवणी येतात. मित्रांनो, आजचा भाग इथेच संपला. पुढील भागात आपल्याला दाखवतात की अर्जुन सदाशिवला घरी घेऊन येतो आणि त्यांची ही हालत बघून सगळ्यांना प्रश्न पडतो की काय झालंय. सदाशिव लगेच बोलून मोकळा होतो की माझा ॲक्सिडेंट झालाय. पण नंतर आत गेल्यानंतर कल्पना विचारते, सदाशिवरावांचा खरंच ॲक्सिडेंट झाला? अर्जुन म्हणतो, नाही, पोलिसांनी मारलंय त्यांना. नंतर आपल्याला दाखवतात की सायली मधुभाऊंच्या हॉस्पिटलच्या रूममध्ये आलेली असते. मधुभाऊंशी ती गप्पा मारत असते आणि म्हणते की मधुभाऊ, सदाशिव लोखंडे माझे वडील आहेत असं मला अजिबात वाटत नाहीये. त्यांच्याशी माझं काही जुळतच नाहीये. खरंच माझे बाबा असतील का होते? नंतर सायली तिथून निघून जाते. पण मधुभाऊंचं बीपी एकदम हाय होऊन जातं आणि डॉक्टर लगेच येतात. मित्रांनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटलाय कमेंट्समध्ये नक्की कळवा. आपण भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत बघत राहा ठरलं तर मग, आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.